बॅक टू एच जी क्लास. आज आपण बघणार आहोत टॅली RP9. तर टॅली RP9 मध्ये आज आपण बघणार आहोत हाऊ टू क्रिएट वाउचर क्लास फॉर परचेस अँड सेल्स एंट्री. म्हणजेच वाउचर क्लास कसे बनवायचे आहे ते बघायचे आहे. आता थोडक्यात वाउचर क्लास बनवायची का गरज लागते, कशासाठी बनवायचं असतं, ते आपण आता टॅली RP9 मध्ये थोडक्यात आपल्या सॉफ्टवेअर मध्येच बघूयात की कसं आपण बनवायचं आहे आणि त्याचा उपयोग नक्की काय होणार आहे. चला तर मग बघूयात. आता आपण इथे टॅली RP9 मध्ये आलेलो आहे. आता वाउचर क्लास काय आहे, कसं बनवायचं आहे ते आपण बघूयात आणि थोडक्यात का बनवायचं असतं, कशासाठी बनवायचं असतं ते देखील बघू. आता मी इथे अकाउंटिंग वाउचर्स मध्ये येते. अकाउंटिंग वाउचर्स मध्ये मी ते परचेस मध्ये येते. आता जर परचेस मध्ये आल्यानंतर जर तुम्ही पार्टीज नेम पर्यंत आलात, ओके, पार्टीज नेम आल्यानंतर तुम्हाला इथे लिस्ट ऑफ लेजर अकाउंट्स इथे तुम्हाला ओपन झालेले दिसते. बर, आता या लिस्टमध्ये आपल्याला कस्टमर आहे, कॅश अकाउंट आहे, परत सप्लायर्स आहेत, पण आपल्याला पर्चेसमध्ये तर सप्लायर्सचीच लिस्ट हवी आहे. बँक अकाउंट्स आहेत. म्हणजे थोडक्यात काय की इथे भरमसाठ, आता इथे फक्त थोडेच आहेत, पण काही ठिकाणी भरपूर येतात. म्हणजे लाईक कस्टमर खूप सारे असतील, कॅश अकाउंट असतील, कॅश अकाउंट एकच असेल, बँक अकाउंट्स असतील, कस्टमर वेगवेगळे कस्टमर्स असतील, वेगवेगळे सप्लायर्स असतील, पुन्हा वेगवेगळे अजून वेगळे अकाउंट्स असतील बँकचे किंवा वेगळे अजून. तर अशा पद्धतीने इथे लिस्ट ऑफ लेजर्स म्हणजे एकत्र येते इथे. ओके, ह्या सगळ्या लिस्ट काय होतात ते एकत्र होते. अशा वेळेस आपला गोंधळ उडू नये, फक्त आणि फक्त परचेसचा अकाउंट ओपन केल्यानंतर आपल्याला काय ओपन झालं पाहिजे, फक्त आणि फक्त ह्या लेजर लिस्टमध्ये आपल्याला सप्लायर्सचीच लिस्ट दिसली पाहिजे. म्हणजेच आपल्याला आता लेजर्स आपण सगळे क्रिएट झालेले आहेत. पण या लिस्टमध्ये मी जेव्हा F9 प्रेस करेल आणि परचेस अकाउंटच्या इथे परचेस अकाउंटिंग वाउचर्स मध्ये येईल, जेव्हा मला पार्टी नेम्स हवे असेल तर तेव्हा फक्त आणि फक्त मला सप्लायरचीच लिस्ट दिसली पाहिजे. असं केल्याने मला क्विकली माझे जे कोणते सप्लायर्स आहेत किंवा सप्लायर्सचे वेगवेगळे डिफरंट नेम्स असतील तर ते पटकन पिकअप करायला मला इझी होणार आहे. तर असं हे सॉर्टिंग आपल्याला करायचं आहे. सेम थिंग विथ सेल्स ऑल्सो. सेल्स आपण कोणाला करणार आहे, कस्टमर्सला. सेम कस्टमर्सच्या लिस्टमध्ये पण आता इकडे आलो आपण, F8 मध्ये गेलो, आपण सेल्स मध्ये आलो. सेम इथेही आपल्याला भरपूर सारे एकत्रच आपल्याला लेजर्स दिसत आहेत, लेजर लिस्ट. पण इथे आपल्याला फक्त काय हवंय, कस्टमर्सचीच लिस्ट हवी आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, त्यांचं सॉर्टिंग करायचं म्हणजे त्यांचे वाउचर क्लास बनवायचे आहेत. चला तर मग बघूयात की वाउचर क्लास कसं बनवायचं आहे. सगळ्यात पहिले एस्केप की करून बाहेर या. आता आपण इथे गेटवे ऑफ टॅली मध्ये आलेलो आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, इथे मास्टर्समध्ये अकाउंट इन्फो दिसत आहे, त्या अकाउंट इन्फो मध्ये जायचं आहे. यानंतर अकाउंट्स इन्फोची लिस्ट इथे ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे वाउचर टाईप दिसत आहे. तर या वाउचर टाईप्सला तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे केल्यानंतर तुम्हाला इथे अल्टरवर जायचे आहे. ओके, अल्टरवर आल्यानंतर तुम्हाला आता कोणत्या वाउचरमध्ये तुम्हाला क्रिएट करायचा आहे, तो आधी वाउचर तुम्ही पिकअप करायचा. समजा आता आपल्याला कशामध्ये बनवायचा आहे, परचेस चालले आपला, ऑफकोर्स आपण परचेस करूयात. सो परचेस केल्यानंतर इथे तुम्हाला एक वाउचर टाईप अल्टरेशनची स्क्रीन ओपन झालेली दिसते. काही न करता आपल्याला सिम्पली एंटर एंटर करत नेम ऑफ क्लास पर्यंत जायचं आहे. नेम ऑफ क्लास तुम्हाला आता काय द्यायचा आहे, येस ऑफकोर्स परचेस असणारे, कारण की आपल्याला परचेसचीच आपण बनवत आहोत. ओके, सो परचेस इथे आपण इथे टाईप केलेला आहे. आता तुम्हाला एंटर करायचं आहे. एंटर केल्यानंतर तुम्हाला ही एक वेगळी लिस्ट ओपन झालेली दिसत आहे. आता इथे तुम्हाला काय दिलेलं आहे, एक्सक्लूड दिस ग्रुप आणि इन्क्लूड दिस ग्रुप. आता हे काय आहे नक्की ते बघूयात. आता इन्क्लूड्स ग्रुप्स, दीज ग्रुप्स आणि एक्सक्लूड दीज ग्रुप आपल्याला क्लास परचेसमध्ये आपल्याला दिसत आहेत. बरं, आता इन्क्लूड दीज ग्रुप म्हणजे काय, की आता या परचेस वाउचर्समध्ये मला इन्क्लूड म्हणजे काय, की मला इथे ठेवायचं आहे, आणि एक्सक्लूड्स म्हणजे की मला इथे नको आहे ते ग्रुप्स. ओके, तुम्हाला इथे शेजारी इथे लिस्ट दिसत आहे. तर या लिस्टमधून तुम्हाला काय ठेवायचं आणि काय नाही ठेवायचे, इथून तुम्हाला ती लिस्ट इथून तुम्हाला चेक करावी लागेल. आता एक्सक्लूड दिस ग्रुपमध्ये तुम्हाला काय करायचंय, जे नको आहे परचेस अकाउंटमध्ये आपल्याला फक्त सन्ड्री क्रेडिटर्स पाहिजे आणि जे कोणते आपले सप्लायर्स आहेत तेच आपल्याला इथे हवे आहेत. मग बाकीच्यांची काय गरज आहे का, इथे नाही. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, एक्सक्लूड दिस ग्रुपमध्ये जे नको आहेत त्यांना आपण आधी हे करूयात. आता इथे आपल्याला बँक अकाउंट्स नको आहे, इथे एंटर करूयात. बँक OCC पण नको आहे,
त्यानंतर ब्रांच डिव्हिजनची पण गरज नाहीये आणि सन्ड्री डेटर्सची पण गरज नाहीये. ओके. मग आता काय करायचं इथे एंड ऑफ लिस्ट करायचं आहे. एंड ऑफ लिस्ट म्हणजे माझं एवढंच आहे की मला इथे नको असलेले जे एक्सक्लूड्स आहेत ते मी अकाउंट इथे चूज केलेले आहेत. पुन्हा एंड लिस्ट केल्यानंतर आता मी इन्क्लूड दिस ग्रुपमध्ये इथे आलेले आहे. पुन्हा आपल्याला इथे चेक करायचं आहे. येस ऑफकोर्स फर्स्ट ऑफ ऑल कॅश इन हँड तर हे सगळ्यांमध्ये येतं. सो कॅश इन हँड मला हवे आहे. आणि ऑफकोर्स सन्ड्री क्रेडिटर्स जेवढे पण आपले सन्ड्री क्रेडिटर्स जेवढे पण आपले सप्लायर्स असतो आपण त्याचं जे अंडर ग्रुप आहे जे आपलं त्याचं ग्रुप बनवतो तो सन्ड्री क्रेडिटर्समध्ये असतो. ओके. तर अशा प्रकारे इथे माझे फक्त इन्क्लूड दिस ग्रुप आणि एक्सक्लूड दिस ग्रुप हे दोन्ही करून झालेले आहेत. आता इथे एंड ऑफ लिस्ट करायचं आहे आणि ही स्क्रीन तुम्हाला काय करायची आहे एक्सेप्ट करायची आहे आणि इथे तुम्हाला कंट्रोल ए प्रेस करून तुम्हाला ही स्क्रीन एक्सेप्ट करायची आहे. ओके. असं झाल्यानंतर तुम्हाला आता एस्केप की करून अकाउंटिंग वाउचर्समध्ये जाऊन बघायचे आहे. आता एस्केप करून आपल्याला अकाउंटिंग वाउचर्समध्ये जायचे आहे. अकाउंटिंग वाउचर्समध्ये आल्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे F9 की प्रेस करून तुम्हाला परचेस ही अकाउंटची हे वाउचर तुम्हाला निवडायचं आहे. सो F9 आता परचेस मी क्लिक केलंय तर मला इथे ते वाउचर टाईप विचारत आहे की तुम्ही परचेसचं कोणता आपल्याला आता वाउचर टाईप आपला एक क्रिएट झालेला आहे. मग तुम्हाला आता कोणता अकाउंट जे कोणतं कोणतं वाउचर तुम्हाला हवं आहे ते तुम्ही चूज करायचं आहे. येस आपण परचेसचं वाउचर इथे क्रिएट केलेलं आहे तर इथे आपण क्रिएट करून घेऊयात. आपण इथे जरा ह्याला ॲज वाउचर आहे ते ॲज इनवॉइस करून घेऊ आणि आपल्याला इथे वाउचर करून घेतला तर पार्टी नेम्स बघूयात आपण. ओके. आता पार्टी नेम्स केल्यानंतर आपल्याला फक्त आणि फक्त इथे कॅश आणि जे कोणते आपले सन्ड्री क्रेडिटर्स आहेत तेवढेच तुम्हाला सप्लायर दिसत आहेत. ते बघा सप्लायर ए आहे, सप्लायर बी आहे, सपना सप्लायर आहे आणि राजू ट्रेडर्स हे सगळे सन्ड्री क्रेडिटर झालेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण क्लासचे वाउचर जे आहे ते वाउचर क्लास आपण बनवत असतो. सेम आता आपल्याला काय करायचं आहे सेल्ससाठी बनवायचं असेल तर सेम एस्केप की करून बाहेर या. अकाउंटिंग इन्फोमध्ये जायचं आहे. वाउचर टाइप्समध्ये जायचं आहे. यानंतर तुम्हाला अल्टरमध्ये यायचं आहे. आता इथे आपल्याला वाउचर टाइप जे आहे ते सेल्स निवडायचं आहे तुम्हाला. ओके. तर इथे सेल्स आपल्याला दिसत आहे. सेल्स झाल्यानंतर आता तुम्हाला कुठे काही न करता सिंपल वाउचर नेम ऑफ क्लासमध्ये जायचंय आणि तिथे तुम्हाला नाव द्यायचं आहे सेल्स. ओके. यानंतर ही स्क्रीन ऍक्सेप्ट करायची आहे. आता एक्सक्लूड दिस ग्रुप्स आणि इन्क्लूड दिस ग्रुप्स आपल्याला इथे क्लासेस ओपन झालेले आहेत. ओके. तर इथे बँक अकाउंटची काही गरज नाहीये म्हणून मी इथे बँक अकाउंट जे नको आहे ते म्हणजे एक्सक्लूड, इन्क्लूड म्हणजे जे हवे आहेत. आता सेल्स चाललंय आपलं तर सेल्स मध्ये आपल्याला कस्टमर्स येणार आहेत आणि सप्लायर्स नको आहेत. तर आता इथे बँकची काही गरज नाहीये. तर आता इथे आपल्याला बँक अकाउंट्स नको आहे, बँक OCC नको आहे, ब्रांच डिव्हिजन देखील नको आहे आणि सन्ड्री क्रेडिटर्स म्हणजे जे कोणते सप्लायर्स आहेत ते नको आहेत. ओके. आणि नको झाले आपले आता ही आपली लिस्ट आपली कंप्लीट झालेली आहे. त्यामुळे आपण इथे एंड लिस्टवरती डबल क्लिक करून ही एंड करणार आहे. आता आपण आलेले आहेत इन्क्लूड दिस ग्रुप्समध्ये. आता इथे आपल्याला इन्क्लूड फक्त कोणते कोणते करायचे आहेत कॅश इन हँड. येस ऑफकोर्स कॅश इन हँड दोन्हीकडे येतं. इन्क्लूड्स परचेस आणि सेल्समध्ये आणि आता आपल्याला इथे कोण हवे आहे सन्ड्री डेटर्स जे की आपले कस्टमर्स असतात. ओके. यानंतर तुम्हाला ही लिस्ट मला फक्त ते दोनच आपल्याला हवे दिसत आहेत कस्टमर्स आणि कॅश इन हँड. ओके. आता यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे एंड लिस्ट करायची आहे. डबल क्लिक करा. एंड लिस्ट झालेली आहे. आता ही स्क्रीन तुम्हाला ऍक्सेप्ट करायची आहे. पुन्हा कंट्रोल ए की प्रेस करून ही स्क्रीन पूर्णपणे आपण ऍक्सेप्ट केलेली आहे. आता एस्केप की करून तुम्हाला बाहेर जायचं आहे आणि अकाउंटिंग वाउचर्समध्ये यायचे आहे. अकाउंटिंग वाउचर्समध्ये आल्यानंतर तुम्हाला F8 की जी आहे ती प्रेस करायची आहे दॅट इज सेल्स. आता पुन्हा इथे आपल्याला वाउचर टाईप तुम्हाला विचारत आहे की नेम काय आहे क्लासचं. तर वाउचर क्लासचं आता सेल्सचं नेम आहे आपण सेल्स प्रेस केलेलं आहे. ओके.
आता यानंतर तुम्ही जर पार्टीज जे बघितले आहे तर इथे तुम्हाला पार्टीज अकाउंट्स नेम मध्ये बघितलं तर तुम्हाला फक्त कॅश दिसत आहे. कस्टमर बी, कस्टमर सी, कस्टमर एफ, कस्टमर ए, जे मोहन ट्रेडर्स आहे तो सन्ड्री डेटर आहे. शांती कस्टमर जो आहे तो ऑफकोर्स सन्ड्री डेटर्स मध्ये आले. तर अशा पद्धतीने आपण इथे वाउचर क्लास बनवलेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे वाउचर क्लास स्वतः करू शकता आणि तुमचे जे लिस्ट ऑफ लेजर्स अकाउंट्स आहे ते तुम्ही एका ग्रुपमध्ये म्हणजे असं वाउचर्स क्लासमध्ये टाकून तुम्हाला ते सॉर्ट आउट करून घेण्यात खूप उपयोगी येणार आहे. सेल्स आणि परचेस हे खूप जास्त प्रमाणात यूज होतं, त्यामुळे आपण कस्टमर्स हे वेगळं करून ठेवू शकतो आणि परचेस जे आहे जे आपले सप्लायर्स आहेत त्यांचं आपण अशा पद्धतीने वेगळे करून ठेवू शकतो. तर आपल्याला हे वाउचर क्लासची खूप जास्त मदत होते या सगळ्यामध्ये. तर आज आपण टॅली ERP9 मध्ये शिकलेलो आहेत हाऊ टू क्रिएट वाउचर क्लास फॉर परचेस अँड सेल्स एंट्री, म्हणजेच वाउचर क्लास बनवायचं कसं हे आपण आज शिकलेलो आहे. आय होप तुम्हाला आजची माझी व्हिडिओ व्यवस्थित कळाली असेल. तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच लवकर येईल. तोपर्यंत स्टे ट्यून.